नमस्कार मंडळी, मी प्रथमेश तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आपल्या स्टेडियममध्ये दोन टीमचा असं व्हॉलीबॉलच्या घमासाने असे मॅच चालू होणार आहे. टीम चिंकी, टीम पॉंकी. तर आपल्या मॅचला सुंदर असे अंपायर लाभलेले आहेत, ऋषिराज रसाळ. तर आपल्या आता टीम चिंकी आणि टीम पॉंकी मध्ये मॅच सुरू होत आहे. ओके, तर सुंदर अशी मॅच चालू होत आहे. टीम चिंकी कडून पहिला सर्व्हिस केलेली आहे आणि पहिला गोल झालेला आहे तो टीम चिंकीचा. इकडे ट्रायल बॉल नसतो क्रिकेटमध्ये, नाही. अंपायर काहीचा टीम पॉंकीला समजावताना. तर आता अशी दुसरी सर्व्हिस झालेली आहे. 1 पॉईंट झालेला आहे तो टीम चिंकीचा. आणि अंपायर मध्ये काहीच घेऊन गडबड करत आहे. अंपायरला हाकला बाजूला. तर आता टीम चिंकी कडून सर्व्हिस करतायत ते अंपायर. ओ, सर्व्हिस अशी झाली आहे की टीम पॉंकीला पॉईंट मिळालेला आहे. प्लेअरची काहीशी अदलाबदल करताना टीमने आपले प्लेयर जरा चेंज केले आहेत. आणि आता टीम चिंकीकडून सर्व्हिस झाली आणि टीम पॉंकीने खतरनाक असं क्षेत्ररक्षण करत टीम चिंकीला गोल दिलेला आहे. टीम पॉंकी कडून सोम सर्व्हिस करताना सर्व्हिस झालेली आहे आणि रंगतदार असा सामना चालू आहे दोन टीम. आणि टीम काहीशी चुकी होताना टीम पॉंकीला 1 पॉईंट मिळालेला आहे. गुणरेषा काय झालेली आहे? 3-0 अशी आपल्या टीम चिंकीची गुणरेषा आहे. आणि असा सुंदर असा चौथा सुद्धा गोल झालेला आहे. जिंकण्यासाठी फक्त 3 गोलची आवश्यकता. 7ची आहे ना. सुंदर असा सर्व्हिस केलेली आहे, ती पण ग्राउंडच्या बाहेर. सो आता 4-0 अशी गुणरेषा झालेली आहे. सॉरी, आता 5-0 अशी गुणरेषा झालेली आहे. आणि मध्ये चाललेला आहे तो आपल्या तो होंडा ब्रेक. समोरच येतोय बोलेरो ब्रेक. काहीसा एक साईड असा सामना चालताना आणि 6-0 अशी गुणरेषा झालेली आहे. पॉंकी टीमचे प्लेयर सोम रसाळ यांनी जरा काहीतरी घाण अशी खेळी केलेली आहे. झाले टीम चिंकी जिंकलेली आहे 7 पॉईंटनी. आणि टीम पॉंकीचा असा 0 पॉईंटने हरवत. तर पहिला सेटची विजेती होती टीम चिंकी. त्यामुळे आता दुसरा सेट चालू झालेला आहे. त्यामुळे प्लेयरने आपल्या ग्राउंड बदलले आहे. टीम चिंकीकडून सर्व्हिस झालेली आहे आणि पहिलाच पॉईंट मिळालेला आहे तो टीम चिंकीला. पॉंकी टीमकडून काही खराब असा खेळाचं प्रदर्शन होत आहे. टीम चिंकीकडून दुसरा पॉईंट सुद्धा दिलेला आहे टीम चिंकीला. आपले अंपायर काहीचे आपल्या प्लेअरमध्ये बाचाबाची करताना. आता काहीच टीम पॉंकीच्या प्लेयर्समध्ये काहीचं संभाषण झालेलं आहे. आणि बघूया आता कमबॅक करतायत काय. आणि टीम चिंकीकडून पुन्हा असा सर्व्हिस आणि टीम चिंकीला परत फ्रीमध्ये गोल दिलेला आहे ते टीम पॉंकीने. 3-0 अशी गुणरेषा झालेली आहे. काहीसा खराब असा गोल गेलेला आहे. पण 1 पॉईंट टीम पॉंकीने मिळवलेला आहे.
ओ 4-1 अशी गुणसंख्या. बॉल काहीसा टीम चिंकीकडून बाहेर गेला असल्यामुळे 1 पॉईंट टीम पॉंकीला मिळालेला आहे. डबल मारल्यामुळे हा पॉईंट टीम चिंकीला मिळ. काय गेम पॉईंट झाले 6-2 अशी, सॉरी 6-3 अशी पॉईंट झालेले आहेत. आणि टीम चिंकीकडून असं खराब असं सर्व्हिस केल्यामुळे 6-4 असे आता पॉईंट झालेले आहेत. झाले 6-5 असे पॉईंट झालेले आहेत. खराब असं क्षेत्ररक्षण. बघूया आता झालेलं आहे टीम पॉंकीकडून. खराब असा खेळ दाखवल्यामुळे टीम चिंकी इझी असं जिंकलेलं आहे. तर आताच्या आपल्या गेमचे विनर आहेत टीम चिंकी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओत. राधे राधे.